हॅलो फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. तर मित्रांनो, कालपासून आपण इंडियन पार्लमेंट हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक बघत आहोत. मित्रांनो, आजचं लेक्चर काही कारणांमुळे लाईव्ह नसून रेकॉर्डेड आहे. त्याच्यामुळं आज मी तुमच्या कॉमेंट्सला प्रतिसाद देऊ शकत नाही, त्याविषयी मी क्षमा मागतो. आज काही माझे पर्सनल प्रॉब्लेम्स होते, त्याच्यामुळे मी आजचं लेक्चर तुम्हाला रेकॉर्ड करून मी ऐकवत आहे. तर मित्रांनो, आपण इंडियन पार्लमेंट चॅप्टर काल बघितला आणि त्यामध्ये आपण कंपोजिशन बघितलं आणि बऱ्याच वेगवेगळ्या टर्म्स आहेत, तर त्यांचा आपण अर्थ बघितला. मोशन, सबस्टेंटेटिव्ह मोशन, सबस्टिट्यूट मोशन वगैरे वगैरे. ठीक आहे. आणि प्रेसिडेंट इंटेग्रल पार्ट आहे किंवा नाही, किंवा आहे तर का आहे, कसं आहे वगैरे वगैरे. मग अमेरिकेची रचना कशी आहे हे आपण बघितलेलं आहे. त्यानंतर इम्पॅक्ट ऑफ द डिझोल्युशन आहे, इम्पॅक्ट ऑफ द डिझोल्युशन ऑफ द लोकसभा ऑन द बिल्स, त्याची आपण चर्चा केली. त्यानंतर त्याचे ट्रिक्स आपण बघितल्या, कसं ओळखायचं किंवा काय. त्यानंतर स्पेशल ॲड्रेस म्हणजे काय बघितलं. ठीक आहे. त्यानंतर मोशन ऑफ थँक्स बघितले आपण. मोशन ऑफ थँक्स नाही पास झाली तर काय होतं बघितलं. त्यानंतर आपण इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी आणि कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी हे बघितलं. ठीक आहे. त्यानंतर आता आपण बघणार आहोत की ॲडजर्नमेंट मोशन. ठीक आहे. तर मित्रांनो, ॲडजर्नमेंट या शब्दाचा शब्दशः अर्थ आहे जे समोर आहे ते बाजूला ठेवायचं आणि परिस्थितीमुळे निर्माण झालेली महत्त्वाची गोष्ट जी आहे तर तिला सामोरं जायचं. याचा अर्थ आहे ॲडजर्नमेंट मोशन. ठीक आहे. इट मीन्स अ नॉर्मल बिझनेस ऑफ द हाऊस इज ॲडजर्न्ड. इथं काय म्हटलेलं आहे? द नॉर्मल बिझनेस ऑफ द हाऊस इज ॲडजर्न्ड. म्हणजे सध्या परिस्थितीत आत्ता जे काय हाऊस करते तर ते बाजूला ठेवायचं आणि अचानक उद्भवलेली जी परिस्थिती आहे तर त्याच्यावरची चर्चा करायची. म्हणजे समजा एखादं सेशन सुरू आहे किंवा एखाद्या दुसऱ्या विषयावरती चर्चा सुरू आहे, पण आणि अचानकच काहीतरी आपल्या देशामध्ये महत्त्वाची घटना घडली. समजा भूकंप झाला, काहीतरी दहशतवादी हल्ला झाला किंवा अन्य काही आपत्तीजनक गोष्ट घडली. ठीक आहे. तर मग त्या गोष्टीचं डिस्कशन जे आहे तर ते 8-15 दिवसांनी आपण हाऊसमध्ये करू शकत नाही. ज्या त्या दिवशी किंवा लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला हाऊसमध्ये डिस्कशन करणं गरजेचं असतं. त्याच्यामुळं मग त्या गोष्टीचं डिस्कशन करण्यासाठी हाऊसमध्ये सध्या जी काय डिस्कशन आहे तर ते थांबवावं लागतं. म्हणजे ते ॲडजर्न करावं लागतं आणि मग ते ॲडजर्न करून जे बाय द टाईम बिईंग जी काय महत्त्वाची गोष्ट उद्भवलेली आहे तर तिच्याविषयी डिस्कशन करावं लागतं. तर त्याच्यासाठी जी मोशन पास केली जाते तर ती आहे ॲडजर्नमेंट मोशन. ठीक आहे. म्हणजे ॲडजर्नमेंट मोशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय आहे तर अर्जंट इम्पॉर्टन्स. To discuss the matter of the urgent public importance, which means something grave has happened related to the safety and security of the people, that the discussion cannot be delayed. ठीक आहे, लक्षात आलं. म्हणजे समजा आता कोविडची परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीत एखाद्या मोठ्या हॉस्पिटलला समजा आग लागली किंवा काही अचानक ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. ठीक आहे. मग अशा परिस्थितीमुळं ही म्हणजे सेफ्टी आणि सिक्युरिटीचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळं या गोष्टी डिस्कशनसाठी घेतल्या जाऊ शकतात. कशाद्वारे तर ते ॲडजर्नमेंट मोशनद्वारे. तर ॲडजर्नमेंट मोशन मध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट कोणती आहे तर अर्जंट पब्लिक इम्पॉर्टन्स. ठीक आहे. आय होप तुम्ही या गोष्टीच्या नोट्स काढून घेत असाल आणि तुम्ही नोट डाऊन करत असाल. इथे बघा काय म्हटलेलं आहे. देअर शुड बी सम फॅक्च्युअल बेसिस. म्हणजे इट शुड बी रिलेटेड टू द फंक्शनिंग ऑफ द गव्हर्नमेंट अँड सम ग्रेव्ह निग्लेक्ट हॅज हॅपन्ड. ठीक आहे. म्हणजे गव्हर्नमेंटच्या ग्रेव्ह निग्लेक्टमुळं म्हणजे गंभीर दुर्लक्षामुळे एखादी गोष्ट घडली असेल असं विरोधकांचं म्हणणं असेल
तर ॲडजर्नमेंट मोशन सुरू केली जाऊ शकते. देअर हॅज बीन अ ऑकेजन वेन असेंब्लीज हॅव ॲडमिटेड द मोशन इन केस ऑफ द व्हायलन्स अगेन्स्ट SC STs. ठीक आहे. म्हणजे सेशन सुरू असताना समजा SC ST बांधवांच्या विरोधात काही जर व्हायलन्स जर झाले तर त्या व्हायलन्समुळे सुद्धा बरेच वेळा ॲडजर्नमेंट मोशन दाखल करून घेतल्या गेलेले आहे. ठीक आहे. इट वुड नॉट बी कॉल्ड इफ द मॅटर इज सबज्युडिसाइज. म्हणजे एखादा मॅटर समजा न्यायालयाच्या अधिकार कक्षेमध्ये असेल किंवा न्यायालयामध्ये समजा विचाराधीन असेल तर त्यावेळी मात्र त्या गंभीर विषयावर ॲडजर्नमेंट मोशन घेतली जात नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आत्ता मराठा आरक्षणाचा प्रकरण ताजं आहे. मग समजा मराठा आरक्षणाविषयी सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा हिअरिंग होतं, ठीक आहे, मग हिअरिंगच्या दरम्यानच समजा आपल्या राज्यामध्ये मराठा बांधवांनी किंवा लोकांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलं आणि मग त्या आंदोलनाचा परिणाम म्हणून सरकारला पटकन तो विषय ॲडजर्नमेंट मोशन म्हणून हाऊसमध्ये चर्चेसाठी घेता येत नाही. कारण का तर ॲट दॅट टाईम म्हणजे मराठा आरक्षणाचा विषय हा न्यायालयाकडे निर्णयासाठी प्रलंबित होता. ठीक आहे. म्हणजे जरी तो महत्त्वाचा विषय असला पण जर न्यायालयाकडे जर तो प्रलंबित असेल तर हा डिस्कशनसाठी घेतला जात नाही. इट विल नॉट बी ब्रॉट ऑन इफ द मॅटर ऑलरेडी डिस्कस्ड. म्हणजे काय, समजा ऑलरेडी डिस्कस झालेलं आहे तर पुन्हा एकदा त्याच गोष्टीवरती डिस्कशन होत नाही. इट विल नॉट बी रेज्ड अंडर द ॲडजर्नमेंट मोशन इफ मॅटर कॅन बी रेज्ड अंडर एनी अदर मोशन. ठीक आहे. इट कॅनॉट बी ब्रॉट इन राज्यसभा. म्हणजे समजा दुसऱ्या कुठल्या तरी मोशनच्याद्वारे जर हा मॅटर ऑलरेडी डिस्कस केलेला असेल तर ॲडजर्नमेंट मोशनद्वारे हा मॅटर डिस्कशनसाठी घेतला जात नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इट कॅनॉट बी ब्रॉट इन राज्यसभा. ठीक आहे. म्हणजे ॲडजर्नमेंट मोशन ही राज्यसभेमध्ये हे केली जात नाही, म्हणजे सुरू केली जात नाही. तर राज्यसभेमध्ये का ॲडजर्नमेंट मोशन सुरू केली जात नाही किंवा नोंदवून घेतली जात नाही. तर ॲडजर्नमेंट मोशन म्हणजे ॲक्च्युली काय असतं, इट इन्व्हॉल्व्स द एलिमेंट ऑफ द सेन्सर. ठीक आहे. म्हणजे ती ॲक्च्युली ॲडजर्नमेंट मोशन दाखल करून घेणं म्हणजे ती इनडायरेक्टली सरकारविषयी निंदा प्रकट करण्यातला प्रकार असतो. सरकारवरती निंदा प्रकट करण्याचा प्रकार असतो. आणि दुसरी गोष्ट, सरकारवरती थेट अंकुश निर्माण करण्याचा हा एक मार्ग आहे. मग राज्यसभेपेक्षा लोकसभा ही जास्त प्रातिनिधिक आणि लोकप्रतिनिधींनी भरलेली असते. त्यामुळं निंदा व्यक्त करण्यासाठी किंवा निंदा ही राज्यसभेने केलेल्या निंद्यापेक्षा लोकसभेने केलेली निंदा ही फार जिव्हारी लागणारी निंदा असते. त्याच्यामुळं हा ॲडजर्नमेंट मोशनचा जो काय अधिकार आहे तर तो राज्यसभेला न देता फक्त लोकसभेला दिलेला आहे. मग ही ॲडजर्नमेंट मोशन लागू केल्यानंतर काय होतं बघा, मिनिमम डिस्कशन फॉर 2.5 hours हॅज टेक प्लेस. म्हणजे मिनिमम 2.5 तास याच्यावरती डिस्कशन होतं. स्पीकर एंड द डिस्कशन ऑन इट्स ओन. मग 2.5 तास झाल्यानंतर स्पीकरला जर वाटलं की नाही आता पुरेसं डिस्कशन झालेलं आहे, आपण आता या गोष्टीवरती डिस्कशन थांबवूया, तर स्पीकर या गोष्टीवरचं डिस्कशन थांबवू शकतो. इट हॅज टू बी पुट फॉर द वोट. म्हणजे डिस्कशन झाल्यानंतर याच्यावरती मतदान घेतलं जातं. ठीक आहे. इट कॅन बी इंट्रोड्यूस्ड आयदर विथ द परमिशन ऑफ द स्पीकर or with the support of the 50 MPs by the leave of the house. म्हणजे ॲडजर्नमेंट मोशन करण्यासाठी आयदर स्पीकरची परमिशन घ्यावी लागते. म्हणजे स्पीकरनं जर परमिट केलं तर तुम्ही ॲडजर्नमेंट मोशन दाखल करून घेऊ शकता. पण बघा, म्हणजे आपल्याकडे स्पीकर जो आहे तर तो पॉलिटिकली न्यूट्रल नसतो, तर तो सत्ताधारी पक्षाचा उमेदवार असतो. मग सत्ताधारी पक्षाचा उमेदवार असतो त्यामुळे तो पूर्णपणे तटस्थ असण्याची अपेक्षा आपण करू शकत नाही, तर तो पॉलिटिकली बायस असू शकतो.
ठीक आहे. म्हणजे आजपर्यंतचा अनुभव तर आहे की तो पॉलिटिकली बायसच असतो. मग अशा परिस्थितीमध्ये ॲडजर्नमेंट मोशन जर दाखल करून घ्यायचे असेल तर काय केलं जातं, तर मिनिमम 50 खासदारांनी जर ॲडजर्नमेंट मोशन दाखल करून घ्या अशी जर परमिशन दिली लेखी किंवा मागणी केली तर स्पीकरला मग ॲडजर्नमेंट मोशन दाखल करून घ्यावी लागते. ठीक आहे. त्यानंतर एक दुसरी महत्त्वाची मोशन आहे, तिला असं म्हणतात की कॉलिंग अटेन्शन मोशन. कॉलिंग अटेन्शन मोशन कॉलिंग अटेन्शनचा साधारण अर्थ काय आहे बघा, की अरे माझ्याकडे बघा, अरे माझ्याकडे बघा, म्हणजे मी ओरडतोय ओरडतोय, म्हणजे ॲज इफ लांडगा आला रे आलाची गोष्ट आहे ना, तर त्यात तो मुलगा कसा ओरडत असतो, लांडगा आला रे आला, तर तसं ते आहे की स्वतःकडे लक्ष वेधत असतात ते. ठीक आहे. तर ही जी आहे कॉलिंग अटेन्शन मोशन, ते इंडियन इनोव्हेशन आहे. इंडियन इनोव्हेशन हे लक्षात ठेवा, कारण याच्यावरती प्रश्न विचारतात की विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ इंडियन इनोव्हेशन किंवा इज नॉट अ इंडियन इनोव्हेशन. ठीक आहे. त्यामुळे कॉलिंग अटेन्शनमध्ये दुसरं तिसरं काही नाही लक्षात ठेवलात तरी किमान प्रीच्या दृष्टीनं इट इज अ इंडियन इनोव्हेशन हे तरी तुम्ही आठवणीने लक्षात ठेवा. It is an alternative to adjournment motion because adjournment motion will result into the censure of the गव्हर्नमेंट. आता मी सेन्श्युअर असा याचा उच्चार करतो, याचा उच्चार बऱ्याच ठिकाणी वेगळा केला जातो. जर तो तुम्ही वेगळा करू इच्छित असाल तर ऑफकोर्स यू कॅन. ठीक आहे. मी माझ्या लिमिटेशनप्रमाणे याचा उच्चार सेन्श्युअर करतो. ठीक आहे. मग सेन्श्युअर मोशन कशासाठी असते तर इट इज अन अल्टरनेटिव्ह टू द ॲडजर्नमेंट मोशन. सॉरी, कॉलिंग अटेन्शन कशासाठी असते तर इट इज अन अल्टरनेटिव्ह टू द ॲडजर्नमेंट मोशन बिकॉज अडजर्नमेंट मोशन वुड रिझल्ट इन टू द सेन्स्युअर ऑफ द गव्हर्नमेंट. म्हणजे प्रत्येक वेळी निंदा करत बसलं, प्रत्येक वेळी समजा सेन्स्युअर मोशन ॲक्च्युली कशासाठी असते तर सरकारची निंदा करणं. मग तुमचा प्रायमरी इंटेन्शन सरकारची निंदा करणं हा आहे का ग्रेव्ह इम्पॉर्टन्सचा निर्माण झालेला इश्यू सरकारसमोर मांडणं हे आहे, हे लक्षात आहे. मग जर तुमची निंदा होणार असेल, म्हणजे सरकारची निंदाच होणार असेल, तर सरकार काय करतं की मग सेन्स्युअर मोशन दाखल करून घ्यायला टाळत असतं किंवा नकार देत असतं. मग इन्स्टेड ऑफ दॅट की दुसरा एखादा पर्याय असला पाहिजे की ज्याच्याद्वारे सरकारची निंदा होणार पण नाही प्रत्यक्षरित्या आणि ग्रेव्ह इम्पॉर्टन्सचा इश्यू हा हा हाऊसमध्ये मांडला जाईल. बरोबर, हाऊसमध्ये तो मांडला जाईल. मग त्याच्यासाठी ही कॉलिंग अटेन्शन मोशन वापरली जाते. मग ही याचा पर्पज काय आहे बघा, तर सेम ॲज दॅट ऑफ द ॲडजर्नमेंट मोशन. म्हणजे ॲडजर्नमेंट मोशन ज्या गोष्टीसाठी इनिशिएट केली जात होती त्याच गोष्टींसाठी कॉलिंग अटेन्शन सुरू केली जाते. इट इज ऑल्सो अन इंडियन इनोव्हेशन, ऑल्सो अन अल्टरनेटिव्ह टू द ॲडजर्नमेंट मोशन. ठीक आहे. म्हणजे ही इट इज ऑल्सो अन इंडियन इनोव्हेशन, ऑल्सो अन अल्टरनेटिव्ह टू द ॲडजर्नमेंट मोशन. म्हणजे जे ॲडजर्नमेंट मोशन आहे तर तिला ही म्हणजे तिला पर्यायी ही म्हणून वापरली जाते, हे लक्षात ठेवा. टू डेज इन अ वीक फॉर 2 hours, म्हणजे आठवड्यातून 2 दिवस 2 तासांसाठी पार्लमेंट कॅन डिस्कस अ मॅटर ऑफ द पब्लिक इम्पॉर्टन्स. ठीक आहे. मॅटर ऑफ द पब्लिक इम्पॉर्टन्स इन दिस मोशन बट द पार्लमेंट सिक्स अथॉरिटिव्ह स्टेटमेंट फ्रॉम द गव्हर्नमेंट. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे इंडियन इनोव्हेशन हे एक स्टेटमेंट कॉलिंग अटेन्शनच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि हे एक स्टेटमेंट हे तुम्ही नोट डाऊन करा. म्हणजे इन दिस मोशन द पार्लमेंट सिक्स अथॉरिटिव्ह स्टेटमेंट फ्रॉम द गव्हर्नमेंट. याचा अर्थ काय तर याचा अर्थ असा आहे की पार्लमेंट सरकारकडून वदवून घेतं की नाही नाही तुम्ही असं करालच वगैरे वगैरे.
ठीक आहे. म्हणजे समजा सरकारवरती प्रेशर टाकलं जातं, मग सरकार काय म्हणतं, ठीक आहे, ठीक आहे, जर तुमची इच्छा असेल तर मग आम्ही अशा पद्धतीची कारवाई करतो. म्हणजे असं सरकारवरती नैतिक किंवा अजून कसलं तरी प्रेशर टाकून सरकारकडून ती गोष्ट वधवून घेतली जाते. म्हणजे आपल्या सर्वसामान्य मराठी भाषेमध्ये असा शब्द वापरला जातो बघा, त्याच्याकडून वधवून घेणार की हो मी असं करणार किंवा हो मी असं करणार नाही, तर त्याला असं म्हणतात ते. ठीक आहे. म्हणजे हे एक त्या कॉलिंग अटेन्शनचं महत्त्वाचं आहे. पण ॲडजर्नमेंट मोशनमध्ये ॲथॉरिटिव्ह स्टेटमेंट, टू सीक द ॲथॉरिटिव्ह स्टेटमेंट हे प्रायमरी पर्पज नाही आहे, लक्षात घ्या. ॲडजर्नमेंट मोशनचा प्रायमरी पर्पज हे म्हणजे सोल्युशन शोधण्यापेक्षा सरकारवरती सरकारची निंदा करणं हे जास्त आहे. आणि इथं कॉलिंग अटेन्शनमध्ये काय आहे की निंदा करण्यापेक्षा सोल्युशन शोधणं हे जास्त फोकस आहे किंवा सेंट्रल थीम आहे इथे. त्यानंतर बघा शॉर्ट ड्युरेशन डिस्कशन हा एक प्रकार आहे. शॉर्ट ड्युरेशन डिस्कशन म्हणजे ही पण एक मोशनच आहे, पण तिला शॉर्ट ड्युरेशन डिस्कशन असं नाव दिलं जातं. इट इज ऑल्सो द इंडियन इनोव्हेशन, म्हणजे ही सुद्धा एक भारतीय इनोव्हेशन आहे, लक्षात ठेवा. जस्ट लाईक द कॉलिंग अटेन्शन. ठीक आहे. अल्टरनेटिव्ह टू द ॲडजर्नमेंट मोशन अँड कॉलिंग अटेन्शन मोशन. म्हणजे बघा आपण प्रत्येकाला एक अल्टरनेटिव्ह शोधला. ॲडजर्नमेंट मोशनला कॉलिंग अटेन्शन, कॉलिंग अटेन्शनला शॉर्ट ड्युरेशन डिस्कशन शोधला, बरोबर. ह्यात काय केलं जातं, 2 days इन अ वीक फॉर आवर, म्हणजे आठवड्यातून 2 दिवस 1 तासासाठी पार्लमेंट डिस्कशन घेत असतं अर्जंट पब्लिक इम्पॉर्टन्सच्या विषयावरती. मग मोस्टली हे जे शॉर्ट ड्युरेशन डिस्कशन आहे, याचा सगळ्यात महत्त्वाचा एक फीचर म्हणजे हे स्पॉन्टॅनियस असतं, लक्षात घ्या. स्पॉन्टॅनियस असतं म्हणजे काय, तर हाऊसमध्ये क्वेश्चन आवर असतो. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला माहिती असेल क्वेश्चन आवर असतो. तर मग क्वेश्चन आवर जो असतो तर त्याच्यानंतर हे शॉर्ट ड्युरेशन डिस्कशन घेतलं जातं. म्हणजे काय, हाफ ॲन आवर डिस्कशन टू सीक फर्दर क्लॅरिफिकेशन टू द अँसर्स. म्हणजे तुम्ही जे काय उत्तरं दिलेली आहेत क्वेश्चन आवर्समध्ये, तर त्या क्वेश्चन आवर्सला पुन्हा एकदा फॉलोअप क्वेश्चन विचारणं. तर ते फॉलोअप क्वेश्चन विचारणं जे आहे, तर दॅट हॅपन्स इन द शॉर्ट ड्युरेशन डिस्कशन. ठीक आहे. त्यानंतर एक दुसरी महत्त्वाची मोशन आहे की प्रिव्हिलेज मोशन. प्रिव्हिलेज मोशन प्रिव्हिलेज मोशन ठीक आहे. प्रिव्हिलेजचा अर्थ काय आहे, तर विशेषाधिकार. ठीक आहे. प्रिव्हिलेजचा अधिकार आहे की विशेषाधिकार. मग आता विशेषाधिकार आहे हो तुम्हाला कळत असेल, म्हणजे इतकं सगळं बेसिक लेवलवरती मी एक्सप्लेन नाही करू शकणार ड्यू टू द लिमिटेशन्स ऑफ द टाईम. प्रिव्हिलेजेस म्हणजे काय कळलं असेल. मग लोकसभेच्या मेंबर्सचे काही प्रिव्हिलेजेस असतात. ठीक आहे. म्हणजे काय, माहिती मागवणं वगैरे वगैरे हा त्यांचा प्रिव्हिलेज असतो. ठीक आहे. तर मग मग ते जे काय प्रिव्हिलेजेस आहेत, तर त्या प्रिव्हिलेजेसचा जर काय भंग केला, ब्रीच केला, तर त्या ब्रीच केलेल्याच्या गोष्टीमुळं पूर्ण मंत्रिमंडळावरती किंवा एखाद्या स्पेसिफिक मंत्र्यावरती ही प्रिव्हिलेज मोशन दाखल केली जाऊ शकते. ठीक आहे. आणि मग जर प्रिव्हिलेज मोशन दाखल केली आणि ती जर मान्य केली, तर नैतिकदृष्ट्या त्या मंत्र्याने किंवा मंत्रिमंडळाने राजीनामा देणं गरजेचं असतं. बंधनकारक नसतं, गरजेचं असतं. ठीक आहे. म्हणजे काय, म्हणजे समजा मग प्रिव्हिलेज मोशन कधी दाखल केली जाते, तर समजा क्वेश्चन आवर्समध्ये आपण क्वेश्चन आन्सर्स बघत असतो. ठीक आहे. म्हणजे मेंबर्स क्वेश्चन विचारतात आणि त्याची उत्तरं दिली जाते. मग एखाद्या मेंबरनं प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांवरती त्या मिनिस्टरनं योग्य ते उत्तर दिलंच नाही किंवा चुकीचं उत्तर दिलं, ठीक आहे, किंवा असं दिशा भरकटणारं उत्तर दिलं, तर अशा परिस्थितीमध्ये त्या खासदाराला असलेल्या
जे प्रिव्हिलेजेस आहेत, विशेषाधिकार आहेत, तर त्यांचा भंग केला जातो आणि या आरोपामुळे त्या मंत्र्याच्या विरोधात प्रिव्हिलेज मोशन दाखल केली जाते. ठीक आहे, प्रिव्हिलेज मोशन दाखल केली जाते. तर मित्रांनो, अप टू द माय नॉलेज, माझ्या ज्ञानानुसार ही प्रिव्हिलेज मोशन जी आहे तर ती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात सुद्धा दाखल केली जाते. म्हणजे समजा एखाद्या मंत्र्याचा, एखाद्या आमदाराचा असणारा जो काय अधिकार आहे, तर तो अधिकार एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याने जर डावलला, तर तो त्याचा अधिकार डावलला या आरोपाखाली हाऊसमध्ये त्या अधिकाऱ्याच्या विरोधात प्रिव्हिलेज मोशन दाखल केली जाऊ शकते. म्हणजे याला हक्कभंग प्रस्ताव दाखल केला जाऊ शकतो असंही म्हणतात. ठीक आहे, बरेच वेळा तुम्ही हा शब्द ऐकला असेल की हक्कभंग प्रस्ताव वगैरे वगैरे. तर हक्कभंग प्रस्ताव म्हणजे नथिंग बट द प्रिव्हिलेज मोशन. मग इथं बघा, प्रिव्हिलेज मोशन आणि कंटेम्प्ट ऑफ द हाऊस यामध्ये सुद्धा एक फरक आहे. म्हणजे दोन्ही बऱ्यापैकी सेम आहेत, बट स्टील ते जरी सेम असले तरी त्यांच्यामध्ये काही फरक आहे. तर बेसिक फरक काय आहे, तर कंटेम्प्ट ऑफ हाऊस, ठीक आहे, म्हणजे सदनाचा अवमान, सदनाचा अवमान. ठीक आहे, तर सदनाचा अवमान ही जी संकल्पना आहे ती ब्रॉडर आहे, खूप ब्रॉडर आहे. आणि ती कशासाठी असते, टू मेंटेन द डिग्निटी ऑफ द हाऊस. म्हणजे कंटेम्प्ट ऑफ द हाऊस ही टर्म ही ब्रॉडर आहे अँड डील्स विथ द डिग्निटी ऑफ द हाऊस. इट डील्स विथ द डिग्निटी ऑफ द हाऊस. आणि ऑन द कॉन्ट्ररी प्रिव्हिलेज जे आहेत तर ते इंडिव्हिज्युअल मेंबर्सचे राईट जे आहेत तर त्यांच्यासाठी असते. इंडिव्हिज्युअल राईटला जे काय असते तर ते त्यांच्यासाठी असते. मग समजा कंटेम्प्ट ऑफ द हाऊस कुठे दाखल केली जाऊ शकते, की समजा एखाद्या म्हणजे पार्लमेंटनंच एखाद्या कुठल्या तरी एखाद्या कोणत्या तरी समजा डिपार्टमेंटकडून XYZ माहिती मागवली आणि ती जर माहिती व्यवस्थित नाहीच दिली किंवा चुकीची दिली, तर अशा परिस्थितीमध्ये त्या पूर्ण डिपार्टमेंटवरती हाऊस कंटेम्प्ट ऑफ हाऊसचा म्हणजे प्रस्ताव दाखल करू शकतं आणि तिथं डिस्कशनला घेऊ शकतं. ठीक आहे, म्हणजे बघा, हाऊस, कंटेम्प्ट ऑफ द हाऊस ही ब्रॉडर कन्सेप्ट आहे आणि ती कशासाठी आहे, डिग्निटीसाठी आहे. म्हणजे ती राईटसाठी नाही आहे तर डिग्निटीसाठी आहे. आणि प्रिव्हिलेज मोशन जी आहे तर ती डिग्निटीसाठी कमी आणि राईटसाठी जास्त आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. मग डिग्निटी म्हणजे काय, तर सन्मान. तर मित्रांनो, आता आपण नेक्स्ट पार्ट बघतोय, कट मोशन. ठीक आहे, याला मराठीमध्ये कपात प्रस्ताव असं म्हटलं जातं. कपात प्रस्ताव म्हणजे याच्यातून काय, नावातूनच हे क्लिअर होते की हे काय करतात, की कपात करतात. कशामध्ये करणार, ऑब्वियसली पैशामध्ये करणार किंवा बजेटमध्ये करणार. ठीक आहे, मग दे आर मोशन टू स्टार्ट डिस्कशन ऑन द बजेट. ठीक आहे, दे आर मोशन टू स्टार्ट द डिस्कशन ऑन द बजेट. मग बजेटवरती असतं डिस्कशन, पण ह्या ज्या कट मोशन आहेत तर त्या सरकारी पक्षाद्वारे मांडल्या जात नाहीत, तर ह्या ज्या कट मोशन आहेत त्या अपोजिशनद्वारे मांडल्या जातात. ह्या अपोजिशनद्वारे मांडल्या जातात. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये नव्हे तर 100% केसेसमध्ये कट मोशन ही अपोजिशनद्वारेच मांडली जाते. आणि मोस्ट ऑफ द केसेसमध्ये या मोशन्स ज्या आहेत तर त्या विरोधी पक्षाद्वारे मांडल्या जातात. विरोधी पक्षाद्वारे ॲक्च्युली या मोशन्स कशासाठी आहेत, म्हणजे मोशन्स आर लाईक अ ब्रेक अँड स्टेअरिंग. म्हणजे तुम्ही हे बघितलं असाल की ड्रायव्हिंग स्कूल असतं आणि ड्रायव्हिंग स्कूलमध्ये एखादा नवीन ड्रायव्हर गाडी शिकत असेल तर त्या गाडीमध्ये 2 स्टेअरिंग आणि 2 ब्रेक असतात.
म्हणजे एक ड्रायव्हरच्या रेग्युलर ड्रायव्हरच्या हातात पण एक स्टेअरिंग असतं आणि ड्रायव्हरच्या बाजूला बसलेला जो प्रशिक्षण देणारा ड्रायव्हर असतो तर त्याच्या हातात पण एक स्टेअरिंग असतं आणि ब्रेक असतात बरोबर. मग तो काय करत असतो की शिकाऊ व्यक्ती भरकटत गेला किंवा चुकीचं काहीतरी करतोय असं वाटलं तर तो स्वतःच्या पायातला ब्रेक दाबत असतो आणि स्टेअरिंगनं योग्य ती दिशा देत असतो. ठीक आहे. म्हणजे या प्रशिक्षित ड्रायव्हरच्या हातात असणारं स्टेअरिंग आणि पायात असणारं ब्रेक्स याचा उपयोग काय आहे तर जर ड्रायव्हर सीटवरचा व्यक्ती भरकटत गेला तर त्याला योग्य मार्गावरती आणणं गरजेचं आहे. तर तशा पद्धतीनंच जर सरकार भरकटत गेलं योग्य मार्गावरती चालत नसेल तर त्याला योग्य मार्गावरती आणण्यासाठी या सगळ्या मोशन्स ज्या आहेत तर त्या मोशन्स म्हणजे विरोधी पक्षाकडे दिलेलं ब्रेक आणि स्टेअरिंग आहे. लक्षात घ्या, इट इज जस्ट लाईक अ ब्रेक अँड स्टेअरिंग इन द हँड्स ऑफ द अपोजिशन पार्टीज. तर मित्रांनो मोशन ज्या आहेत तर त्या कट मोशन ज्या आहेत तर त्या 3 प्रकारच्या आहेत. पॉलिसी कट, इकॉनॉमी कट आणि टोकन कट. पॉलिसी कट, इकॉनॉमी कट आणि टोकन कट. मग यात काय केलं जातं समजा पहिलं आपण बघू. आता या तीन अशा या मोशन्स आहे, कट मोशन आहेत. पॉलिसी कट, इकॉनॉमी कट आणि टोकन कट. मग इथं काय केलं जातं बघा. पॉलिसी कट म्हणजे काय. पॉलिसी कट इज अ सिरियस अँड नन ऑफ दीज मोशन्स आर पास्ड बिकॉज इट इज बिलॉंग्स टू द अपोजिशन. ॲक्च्युली या कट मोशन पास होत नाहीत, हाऊसमध्ये पास होत नाहीत कारण का त्या अपोजिशननं मांडलेल्या जातात. पण त्या का मांडल्या जातात तर लोकांच्यापर्यंत मेसेज गेला पाहिजे. लोकांच्यापर्यंत मेसेज गेला पाहिजे म्हणजे एखादी मोशन पास झाली म्हणजेच विरोधक जिंकले अशातला भाग नाही आहे. ती मांडून घेतली तर संसदेमध्ये जे काय होतंय ते लोकांच्यापर्यंत जरी गेलं तरी विरोधी पक्षाचा हेतू साध्य होतो. म्हणजे हार कर भी जेते उन्हें बाजीगर कहते म्हणजे त्यातला हा प्रकार आहे. म्हणजे याचा उल्लेख ती मोशन हाऊसमध्ये पास होणं हा नसतोच तर मांडली जाऊन लोकांच्यापर्यंत हा विषय कळावा हाच याचा उद्देश असतो. ठीक आहे. त्यामुळं या कट मोशन ज्या आहेत तर त्या पास होण्याची शक्यता रेअर असते. पॉलिसी कट मीन्स डिसअप्रुव्हल ऑफ द पॉलिसी. पॉलिसी कटमध्ये काय केलं जातं जी तुमची पॉलिसी आहे जे धोरण आहे ते धोरणच डिसअप्रूव्ह केलं जातं आणि पार्लमेंट मे से दॅट द डिमांड इज जस्ट वर्थ ₹1. म्हणजे तुम्ही त्या योजनेसाठी डिमांड कितीही केलेला असाल आम्ही फक्त तुम्हाला ₹1 देतो असं जर काय पार्लमेंटने सांगितलं तर तो खूप मोठा अपमान असतो. लक्षात घ्या. पॉलिसी कटमध्ये म्हणजे समजा तुम्ही एखादी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी 10,000 कोटींची मागणी केली आणि तुमची ती पॉलिसीच अत्यंत चुकीची आहे असं पार्लमेंटला वाटलं आणि त्या पार्लमेंटनं जर समजा पॉलिसी कट मोशन मान्य केली मी तुम्हाला सांगितलं की ती पास होण्याची शक्यता खूप कमी असते. पण जर काय पास केलीच तर त्या 10,000 कोटीच्या ऐवजी तुम्हाला ₹1 देणं म्हणजे किती मोठा अपमान असतो तो सरकारचा. ठीक आहे. म्हणजे इट इज अ स्लॅप म्हणजे कानाखाली मारणं म्हणतात ना त्यातला हा प्रकार आहे तो. ठीक आहे. म्हणजे इट इज अ पॉलिटिकल स्लॅप लक्षात घ्या. मग इथे लक्षात काय ठेवायचं पॉलिसी कटमध्ये ₹1पर्यंत निधी कमी केला जातो. ₹1 नव्हे ₹1पर्यंत म्हणजे तुम्ही किती पण मागा 1,000 कोटी मागा 10,000 कोटी मागा 50,000 कोटी मागा आम्ही तुम्हाला फक्त ₹1 देणार. म्हणजे पॉलिसी कट म्हणजे तुमची जी योजना आहे तीच आम्हाला मान्य नाही आहे. ठीक आहे. मग इकॉनॉमी कट हा एक दुसरा प्रकार आहे. तर इकॉनॉमी कटमध्ये काय आहे की इकॉनॉमी कटमध्ये ठीक आहे तुमची पॉलिसी चांगली आहे पण सद्य परिस्थितीत देशाची परिस्थिती काय तितकी चांगली नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही 10,000 कोटी मागितल्यात तर त्याऐवजी 5,000 कोटी तुम्ही घ्या म्हणजे त्या योजनेसाठी घ्या अशी हे केलं जातं. म्हणजे तिथं काय केलं जातं तर ते ॲक्च्युली तुमच्या
त्या पॉलिसीसाठी संसद तुम्हाला पाठिंबा देत असते. पण तुम्ही जितक्या अमाऊंटची मागणी करत असता तर त्या अमाऊंटबाबत हाऊसला शंका असते किंवा विरोध असते. ठीक आहे. पॉलिसी कटमध्ये कशाबाबत शंका असते? त्या अमाऊंटबाबत शंका नसते, तुमच्या त्या पॉलिसीबाबतच शंका असते. आणि इकॉनॉमी कटमध्ये कशाबाबत शंका असते की त्या अमाऊंटबाबत. ठीक आहे. आणि टोकन कट, मग टोकन कटमध्ये काय केलं जातं? टोकन कटमध्ये तुम्ही जितकी सुद्धा म्हणजे निधीची मागणी करता त्या निधीमधून आम्ही फक्त 100 रुपये कट करणार, आम्ही फक्त 100 रुपये कट करणार, असं टोकन कट मानलं जातं. म्हणजे टोकन 100 रुपये हे टोकनच्या स्वरूपात मांडलं जातं, 100 रुपयेनं कट करणं. म्हणजे हे कसं मग हे तुम्ही म्हणा 100 रुपये कट करून काय होणार आहे? म्हणजे 10,000 कोटीची मागणी केली आणि त्यात फक्त 100 रुपये कमी दिले म्हणून काय फरक पडणार आहे? तर हे लक्षात घ्या, हे एक सिम्बॉलिक असतं. सिम्बॉलिक म्हणजे सिम्बॉलिकली गव्हर्नमेंटनं मागणी केलेली अमाऊंट आहे तर ती डिसअप्रूव्ह करणं हे सिम्बॉलिक असतं. आणि जर मग गव्हर्नमेंटनं केलेली मागणी ही संसदेनं डिसअप्रूव्ह केली, हा जर मेसेज लोकांच्यापर्यंत गेला तर मग हे सरकार अल्पमतात आहे हे लोकांना कळत असतं, लक्षात घ्या. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे इफ कट मोशन्स आर पास्ड इट इज ट्रीटेड ॲज अ नो कॉन्फिडन्स मोशन. म्हणजे जर या कट मोशन म्हणजे पॉलिसी कट, इकॉनॉमी कट, टोकन कट या जर पास झाल्या तर सरकारने नो कॉन्फिडन्स मोशन पास झाली असं समजून राजीनामा देणं अपेक्षित असतं. ठीक आहे. राजीनामा देणं अपेक्षित असतं. नो कॉन्फिडन्स मोशन म्हणजे कुठे कुठे नो कॉन्फिडन्स मोशन आहे बघा. मोशन ऑफ थँक्स. ठीक आहे. मोशन ऑफ थँक्स आपण कालच्या लेक्चरला बघितलेलं आहे. मोशन ऑफ थँक्स कशी असते तर राष्ट्रपतीच्या स्पेशल ॲड्रेसवरती मोशन ऑफ थँक्स मांडली जाते आणि त्यावरती मतदान घेतलं जातं. आणि हाऊसनं ती जर मोशन ऑफ थँक्स पास नाही केली तर तो सरकारचा पराभव आहे असं समजलं जातं. मग तुम्ही आता असा विचार केला असाल की मोशन ऑफ थँक्स ही म्हणजे सरकारवरचा राग त्या राष्ट्रपतीवरती काढायची काय गरज आहे? कारण राष्ट्रपतीचा जो काय आभाराचं भाषण आहे त्याच्यावरती का राग काढायचा? मोशन ऑफ थँक्सला का विरोध करायचा सरकारच्या रागावरती? तर मित्रांनो, मी कालच्या लेक्चरला तुम्हाला सांगितलं की राष्ट्रपती जे काय स्पेशल ॲड्रेस करत असतो आणि भाषण करत असतो तर त्या स्पेशल ॲड्रेसमध्ये काय करत असतं तर पुढच्या येणाऱ्या 1 वर्षामध्ये आपण काय करणार आहे आणि मागच्या वर्षामध्ये जे काय केलं तर त्यामध्ये आम्ही काय केलं तर हे सांगणार असतं. आणि ते भाषण लिटरली किंवा अक्षरशः ते मंत्रिमंडळाने ॲप्रूव्ह केलेलं भाषण असतं. राष्ट्रपतीला स्वतःचा स्वल्पविराम अल्पविरामसुद्धा त्यात ॲड करण्याचा किंवा वगळण्याचा अधिकार नसतो. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ राष्ट्रपतीच्या तोंडून तिथं पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ बोलत असतं. म्हणून मग राष्ट्रपतीला विरोध करणं म्हणजे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाला विरोध करणं असं समजून मग मोशन ऑफ थँक्सला विरोध केला जातो. आणि जर मोशन ऑफ थँक्सला विरोध मंजूर झाला तर तो सरकारला विरोध आहे आणि तो विरोध मंजूर झाला असं समजून मग सरकारला राजीनामा देणं गरजेचं असतं. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे समजत असेल. एक्सक्यूज मी. म्हणजे बघा, पुन्हा एकदा आपण थोडं रिवाईज करू. पॉलिसी कटमध्ये काय केलं जातं, तुमची पॉलिसीज आम्हाला नामंजूर आहे आणि तुम्ही जी काही योजना राबवता त्याच्यासाठी आम्ही फक्त 1 रुपये देतो. आणि टोकनमध्ये काय केलं जातं, आम्ही फक्त 100 रुपये कट करतो. म्हणजे बरेच वेळा विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतो पॉलिसी कट आणि टोकन कटमध्ये. ठीक आहे. पॉलिसीमध्ये काय होतं, आम्ही फक्त 1 रुपयेच देणार तुम्हाला आणि टोकनमध्ये आम्ही फक्त 100 रुपये कट करणार. म्हणजे टोकन कटमध्ये काय केलं जातं, -100 रुपीज. लक्षात घ्या, टोकन -100 असं लक्षात ठेवा तुम्ही.
मग काही क्लोजर मोशन्स असतात. क्लोजर मोशन कशासाठी असतात, तर त्या हाऊसमध्ये जे काय एखाद्या विषयावर डिस्कशन सुरू असेल, तर ते सुरू असलेलं डिस्कशन थांबवण्यासाठी क्लोजर मोशन असतात. कशासाठी, तर ते थांबवण्यासाठी क्लोजर मोशन असतात. मग इथं काय केलं जातं की सिम्पल क्लोजर हा एक पहिला पॉईंट आहे. सिम्पल क्लोजर, ठीक आहे. म्हणजे डिस्कशन थांबवायचं असेल तर काय केलं जातं, सिम्पल क्लोजर. सिम्पल क्लोजर म्हणजे यात काय केलं जातं की ठीक आहे, आता इनफ डिस्कशन झालेलं आहे आणि आता आपण हे याच्यावरती मतदान घेऊ किंवा मतदानाला अ, हा भाग टाकू असं जाहीर केलं जातं, तेव्हा ते सिम्पल क्लोजर असतं. ठीक आहे. दुसरं क्लोजर आहे की कांगारू क्लोजर. म्हणजे काय केलं जातं की जिथं संपूर्ण वर टू वर डिस्कशन करणं शक्य नसतं, मग इन्स्टेड ऑफ दॅट की इन्स्टेड ऑफ दॅट महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत, तर त्या गोष्टी फक्त डिस्कस केल्या जातात. आणि तिसरा क्लोजर आहे जिथं गुलेटिन क्लोजर म्हणतात. गुलेटिन क्लोजर तिथं कोणतेही डिस्कशन न घेता मंजूर झाला असं समजून वोटिंग घेतलं जातं. गुलेटिन या शब्दाचा अर्थ मित्रांनो असा आहे की म्हणजे पूर्वीच्या काळी ग्रीकमध्ये शिक्षा देण्यासाठी, मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी एक इक्विपमेंट वापरला जायचं, तर त्याला म्हणत होते गुलेटिन. तर त्यात कसं केलं जात होतं की आरोपीला किंवा गुन्हेगाराची मान एका धारदार म्हणजे लोखंडाच्या पात्यावरती ठेवून वरतून एक लोखंडाचं पातं त्याच्या मानेवरती पडत होतं आणि विदिन अ फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड त्याची मान तुटत होती. म्हणजे कोणताही विचार न करता त्याच्या धडापासून शिर वेगळं केलं जात होतं, कोणताही विचार न करता. ठीक आहे, म्हणजे हळूहळू नाही, अचानकच केलं जात होतं. मग इथं गुलेटिन क्लोजर का वापरलेलं जातं, तर कोणतंही मतदान न घेता अचानक सर्व मंजूर झालं असं समजलं जातं. ठीक आहे, म्हणून याला गुलेटिन क्लोजर असं म्हणतात. तर हे थोडंसं मी आता वेगळ्या भाषेत पण तुम्हाला समजून घेतो. म्हणजे बघा, आता आपलं लेक्चर सुरू झालं. मग लेक्चर सुरू झालं की मग आपल्याकडे वेळ असतो. मग मी इतर वेळी तुम्हाला विचारत असतो की काही शंका आहे का, पाठवा तुमच्या कमेंट बॉक्समध्ये, शंका पाठवा वगैरे वगैरे. मग तुम्ही काहीतरी शंका पाठवत असता वगैरे वगैरे. आपल्याकडे मग तुमच्या प्रत्येक शंकेचं मी निरसन करण्याचा प्रयत्न करत असतो वगैरे वगैरे. मग नंतर म्हणतो बरं ठीक आहे, आता सर्वांच्या शंका संपल्या का वगैरे वगैरे, आता याच्यावरती इनफ डिस्कशन झालेलं आहे, मग आता मी पुढच्या टॉपिककडे वळू का असं मी तुम्हाला विचारत असतो, तुमची परमिशन घेत असतो. मग तुम्ही म्हणता हो सर, आता तुम्ही पुढच्या टॉपिककडे वळा. ठीक आहे, म्हणजे त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं की सिम्पल क्लोजर म्हणायचं, सिम्पल क्लोजर. मग समजा लेक्चर संपलेलं आहे, म्हणजे जवळजवळ 1 ते 1.5 तास झालेला आहे आणि बरंचसा टॉपिक शिकवायचा शिल्लक आहे असं जर माझ्या लक्षात आलं, म्हणजे तुमच्या सिम्पल क्लोजरमधल्या डिस्कशनला विनाकारण जास्त वेळ वाया गेलेला आहे असं जर मला वाटलं, तर मग नंतर अर्ध्या पाऊण तासात बराचसा भाग शिकवायचा शिल्लक आहे असं जर मला वाटलं, तर मग मी काय करणार आहे, तर त्यातला महत्त्वाचा जो काय म्हणजे तुम्हाला मी प्रत्येक गोष्ट समजावून सांगण्याऐवजी महत्त्वाचे जे काही पॉईंट आहेत तर तेच समजावून सांगेन आणि तुमच्या महत्त्वाच्या पॉईंटवरतीच डिस्कशन मी घेणार. ठीक आहे. मग त्यानंतर समजा 5च मिनटं उरलेली आहेत लेक्चर संपायला आणि माझा बराचसा अजून डाटा शिकवायचा शिल्लक आहे, तर मग मी तेव्हा काय म्हणणार, बरं मी आता तुमच्या कोणत्याही शंका घेऊ शकत नाही किंवा रिप्लाय करू शकत नाही, मी उरलेल्या 5 मिनिटात मी पटकन हे तुम्हाला सांगणार आणि मी तुम्हाला सर्वांना हे समजलं असं मी गृहीत धरणार, मी तुम्हाला समजलं का हे विचारणार सुद्धा नाही समजा. ठीक आहे, मी अशा पद्धतीनं जर केलं तर त्याला म्हणायचं बुलेटिन क्लोजर. म्हणजे हे बघा, आपल्या रेग्युलर आयुष्यामध्ये सुद्धा, टीचिंगमध्ये सुद्धा हे क्लोजर मोशन कशा वापरल्या जातात आणि सेम या क्लोजर मोशन पार्लमेंटमध्ये सुद्धा वापरल्या जातात. आय होप हे या गोष्टी तुम्हाला इंटरेस्टिंग वाटल्या असतील, आणि वाटल्या तर प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्ही लोक कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायला खूप कंजूसपणा करताय, म्हणजे लाईव्ह चॅटिंगला तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स देताय, पण कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायला इतका का कंजूसपणा करताय आवडत नाही. म्हणजे
आता रेग्युलर असणारे बरेचसे काही स्टुडंट आहेत, आता मी नावं घेत नाही, वाईट वाटेल तुम्हाला, पण ते इतर वेळी कॉमेंट बॉक्स रेग्युलर चॅटिंगमध्ये ॲक्टिव्ह असतात प्रश्न विचारण्यासाठी. त्यांच्या ऑलमोस्ट सर्व प्रश्नांची मी उत्तरही देत असतो. पण कॉमेंट बॉक्समध्ये ठीक आहे, म्हणजे मी ॲप्रिसिएशन मागत नाही आहे तुमच्याकडून, पण बाकीच्या लोकांना योग्य डिरेक्शन मागतोय, म्हणजे यात काय चांगलं आहे काय वाईट आहे हे तुम्ही त्यांना सांगणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि बार्टी हा प्लॅटफॉर्मसुद्धा मित्रांनो एक सामाजिक बांधिलकी म्हणून सुरू झालेला आहे, कमर्शियल अप्रोचनं सुरू झालेला नाही आहे. मग बार्टी जर सामाजिक बांधिलकी दाखवत असेल तर मग सामाजिक बांधिलकीचा लाभ घेतलेल्या बांधवांनी सुद्धा सामाजिक बांधिलकी दाखवणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. सामाजिक बांधिलकीचा लाभ जर तुम्ही घेत असाल तर तुम्ही सुद्धा सामाजिक बांधिलकी दाखवणं गरजेचं आहे. तर नेक्स्ट आहे क्लोजर मोशनमध्ये क्लोजर बाय कंपार्टमेंट. म्हणजे काय केलं जातं, तर समजा खूप मोठा मॅटर डिस्कशनसाठी जर असेल तर मग त्याचे 3-4 भाग असे केले जातात आणि मग म्हणजे वर्ड टू वर्ड किंवा सब पार्ट टू सब पार्ट डिस्कशन न करता, म्हणजे भाग 1, भाग 2, भाग 3 असं त्याचं डिस्कशन केलं असं गृहीत धरलं जातं किंवा जाहीर केलं जातं. ठीक आहे. तर या झाल्या आपल्या क्लोजर मोशन्स. क्लोजर मोशन्सच्या नावाप्रमाणेच कशासाठी असतात लक्षात घ्या, टू एंड द डिस्कशन. टू एंड द डिस्कशन. त्यानंतर आहे स्पेशल मेन्शन. स्पेशल मेन्शन आणि रूल 377. ठीक आहे. तर यात लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर स्पेशल मेन्शन इज अ टूल यूज्ड बाय राज्यसभा, हे एक लक्षात ठेवा. आणि रूल 377 टूल यूज्ड बाय लोकसभा, हे लक्षात ठेवा. हे रूल कशासाठी वापरले जातात, तर डिस्कशन विच कॅनॉट बी ब्रॉट अंडर एनी अदर मोशन. अ डिस्कशन विच कॅनॉट बी ब्रॉट अंडर एनी अदर मोशन, म्हणजे अन्य कुठल्याही मोशनच्या अंतर्गत समजा एखादं डिस्कशन घेतलं जाऊ शकत नाही, तर मग त्यावेळी काय करायचं, तर मग हे एक स्पेशल टूल आहे. ठीक आहे. तर याला नाव आहे स्पेशल मेन्शन. राज्यसभा म्हणजे राज्यसभेच्या बाबत स्पेशल मेन्शन आणि रूल 377 हे लोकसभेच्या बाबत. फक्त हे पाठ करून ठेवा. त्यानंतर नो डे येट नेम्ड मोशन. नो डे येट नेम्ड मोशन म्हणजे काय, स्पीकर एखादी मोशन अडॉप्ट करतो. ठीक आहे. म्हणजे ठीक आहे, ही मोशन आपण स्वीकारू असं सांगतो, पण ती मोशन कधी घ्यायची याची टाईमच देत नाही. म्हणजे थोडक्यात काय, मी तुम्हाला म्हणतो की हां या विषयावरती आपण एखाद दिवस डिस्कशन घेऊ असं मी तुम्हाला सांगतो, पण कधी घ्यायचं हे मी तुम्हाला सांगतच नाही आहे. बरोबर. तर अशा पद्धतीला टाईम न दिलेल्या गोष्टीला काय म्हणतात की नो डे येट नेम्ड मोशन, म्हणजे तुम्हाला तारीख न दिलेल्या दिवसाची मोशन.
त्यानंतर लेजिस्लेटिव्ह पॉवर ऑफ द प्रेसिडेंट. ठीक आहे, लेजिस्लेटिव्ह पॉवर ऑफ द प्रेसिडेंट. ॲक्च्युली ही आपण प्रेसिडेंट टॉपिकमध्ये सुद्धा बघितलेलं आहे, बट स्टील थोडंसं इथं को लिंकेज असल्यामुळं आपण पुन्हा एकदा बघू. आपण बघितलेलं आहे कालच्या लेक्चरला की 86 आणि 87मध्ये ॲड्रेस टू द हाऊस आणि स्पेशल ॲड्रेस टू द हाऊस आहे. 87मध्ये काय आहे, स्पेशल ॲड्रेस, आणि 86मध्ये काय आहे, ओनली ॲड्रेस. तर आत्ता आपण 86नुसार प्रेसिडेंटने हाऊसला कधीही ॲड्रेस केलेलं नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरी एक तरतूद बघा, राईट टू सेंड अ मेसेज टू द हाऊस. म्हणजे आपल्या इथं भारतामध्ये राष्ट्रपतीला सदनाला मेसेज पाठवण्याचा अधिकार आहे. सदनाला, हाऊसला मेसेज पाठवण्याचा अधिकार आहे. ठीक आहे, हे आपण बघितलेलं आहे. आपण म्हणजे प्रेसिडेंट इंट्रिन्सिक आहे, तर ते कुठल्या कुठल्या गोष्टीमुळे इंट्रिन्सिक पार्ट आहे म्हटलेलं आहे, बरोबर आहे. तर त्यात आपण ह्या एका गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. तर मित्रांनो, मजेशीर गोष्ट म्हणजे राईट टू सेंड अ मेसेज, राईट टू सेंड अ मेसेज हा जो अधिकार आहे, तर मुळात हा अधिकार राष्ट्रपतीला का दिला हे थोडंसं न उलगडणारं कोड आहे, न उलगडणारं कोड आहे. ॲक्च्युली हा जो अधिकार आहे, राईट टू सेंड अ मेसेज, हे कुठे लक्ष्मीकांत मध्ये वगैरे नाही आहे. मी थोडं माझं ॲनालिसिस तुम्हाला सांगतो आहे. ठीक आहे. ॲक्च्युली राईट टू सेंड अ मेसेज हे USA आहे, आणि USA हा प्रेसिडेंटला अधिकार दिलेला आहे. ठीक आहे. मग USA प्रेसिडेंटला राईट टू सेंड अ मेसेज हा अधिकार का दिलेला आहे, तर USA प्रेसिडेंट हा हाऊसचा भाग नसतो, म्हणजे तो पार्लमेंटचा भाग नसतो. सॉरी, तो पार्लमेंटचा इंट्रिन्सिक पार्ट नसतो किंवा अविभाज्य भाग नसतो. ही इज अ जस्ट पार्ट. ठीक आहे. त्याच्यामुळं त्याला हाऊसबाबत काय रेकमेंड करायचं असेल तर त्याला हाऊसबाबत काहीतरी पत्रव्यवहार करावा लागेल, किंवा कम्युनिकेशनचा काहीतरी वे असला पाहिजे, किंवा कम्युनिकेशनचा काहीतरी अधिकार असला पाहिजे. म्हणून तो USA प्रेसिडेंटला राईट टू सेंड अ मेसेज टू द पार्लमेंट असा दिलेला आहे. पण भारतामध्ये बघा, प्रेसिडेंट इज अ इंट्रिन्सिक पार्ट ऑफ द पार्लमेंट आहे, म्हणजे पार्लमेंटचा अविभाज्य भाग आहे. मग अविभाज्य भाग असून सुद्धा त्याला मेसेज पाठवण्याचा स्पेशल अधिकार देण्याचा काय गरज आहे? म्हणजे संसदेचं अधिवेशन बोलवण्याचा अधिकारच राष्ट्रपतीचा आहे. ठीक आहे. राईट टू ॲड्रेस तो इन फ्रंट ऑफ द हाऊस हा सुद्धा राष्ट्रपतीला आहे. मग तरीसुद्धा राईट टू सेंड अ मेसेज का दिलेला आहे, न उलगडणारं कोड आहे ते. USA राष्ट्रपती किंवा त्यांचा प्रेसिडेंट जो आहे, तर ते त्यांच्या पार्लमेंटचं सेशन बोलवत नाही. त्यांच्या पार्लमेंटचे सेशन कसे होतात, ठरलेल्या कॅलेंडरनुसार होतात. म्हणजे काय, नोव्हेंबर महिन्यातल्या पहिल्या मंगळवारी सेशन सुरू होईल. ठीक आहे. मग नोव्हेंबर महिन्यातला पहिला रविवार 1 ते 7 तारखेपर्यंत कधीही येऊ शकतो, पहिला मंगळवार. उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. पण भारतामध्ये अशा काय तारखा फिक्स नाही आहेत. USA कसं केलं जातं, मी उदाहरण सांगतो तुम्हाला, की उन्हाळी सेशन जे आहे ते मार्च महिन्याच्या पहिल्या सोमवारी सुरू होईल, आणि हिवाळी सेशन जे आहे ते नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी सुरू होईल. असं कॉन्स्टिट्यूशनमध्ये लिटरली मेन्शन केलेलं आहे, लक्षात घ्या. लिटरली कॉन्स्टिट्यूशनमध्ये असं मेन्शन केलेलं आहे त्यांचं. म्हणजे त्यांची राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक कधी घ्यायची हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये कालावधी मेन्शन केलेला आहे. म्हणजे त्यांची निवडणूक जी आहे राष्ट्राध्यक्ष पदाची, ती ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच होते, लक्षात घ्या. इतर वेळी त्यांची कधीही निवडणूक होत नाही. तर ते कॉन्स्टिट्यूशनमध्ये तो कालावधी दिलेला आहे की या कालावधीमध्येच तो निवडणूक घ्यायची. तर तो का दिलेला आहे तुम्हाला सांगतो. तर साधारण जेव्हा 1750च्या आसपास त्यांचं जे काय कॉन्स्टिट्यूशन सुरुवात झालं, तर तेव्हा अमेरिका म्हणजे कृषीप्रधानच होता. आज इंडस्ट्रियलिस्ट आहे, पण तेव्हा अमेरिका कृषीप्रधानच होता. मग तेव्हा कृषीचा सगळी कामं झाल्यानंतर साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तिथले शेतकरी, तिथली लोकं रिकामी असायची.
म्हणजे आता ती राजकीय कामामध्ये सहभागी होतील. आणि तेव्हा त्याच्यामुळं तिथली जी निवडणूक आहे राष्ट्राध्यक्षपदाची, तर ती ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये घेतली जात होती. आणि तोच संकेत आज सुद्धा आहे, आणि आज सुद्धा ती निवडणूक ऑक्टोबर नोव्हेंबरमध्येच होते, लक्षात घ्या. मग आज अमेरिका कृषीप्रधान नाही आहे, तिथं मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत, नाही अशातला भाग नाही. अमेरिकेचा जॉग्राफिकल एरिया भारताच्या तिप्पट आहे, लक्षात घ्या. तर मग विचार करा अमेरिकेत किती मोठी शेती असेल. पण तिथलं मॅक्झिमम उत्पन्न जे आहे तर ते शेतीमधून नाही आहे, तर इंडस्ट्रीमधून आहे. ठीक आहे. आणि मॅक्झिमम लोकही इंडस्ट्रीमध्येच इन्व्हॉल्व आहेत. तरीसुद्धा अमेरिकेच्या निवडणुका या त्या कालावधीमध्ये होत असतात. मग मी तुम्हाला सांगितलं की जर राईट टू सेंड अ मेसेज का दिलेला आहे, हे एक न उलगडणारं कोड आहे. ठीक आहे. तर त्याचा पर्पज काय असतो लक्षात घ्या. ठीक आहे. मग पर्पज जो आहे तर तो ॲक्च्युली हा अधिकार नसताना सुद्धा तो पर्पज फुलफिल होत असतो. पण तरी त्याचा पर्पज काय आहे, तर द पर्पज इज इफ एनी बिल इज पेंडिंग इन पार्लमेंट. द पर्पज इज इफ एनी बिल इज पेंडिंग इन पार्लमेंट, म्हणजे एखादं बिल जर पार्लमेंटमध्ये पेंडिंग असेल, ठीक आहे, तर ते लवकर पास करा आणि काहीतरी त्याच्यावरती कारवाई करा, हे सांगण्यासाठी त्याला तो एक स्पेशल अधिकार आहे. त्यानंतर समजा एखादा महत्त्वाचा मॅटर आहे, तर तो हाऊसनं चर्चेत घ्यावा असं जर का राष्ट्रपतीला वाटलं, तर मग राष्ट्रपती हाऊसला तसा मेसेज पाठवू शकतो. ठीक आहे. म्हणजे हे ॲक्च्युली थेरी मी तुम्हाला सांगतो, थेरी. पण विचार करा, थेरीमध्ये तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये काय सांगितलेलं आहे तुम्हाला, राष्ट्रपती हा शब्द पंतप्रधानाचा वाचावा, मी असं वारंवार तुम्हाला सांगत आलेलो आहे. मग राष्ट्रपतीनं एखादा विषय हाऊससमोर मांडणं म्हणजे कोणी मांडणं, तर पंतप्रधानांना मांडणं. मग पंतप्रधान हाऊसचा भाग आहेच, तर मग पंतप्रधान राष्ट्रपतीद्वारे मांडण्याऐवजी तो स्वतः का मांडू शकत नाही, लक्षात घ्या. स्वतः का मांडू शकत नाही, स्वतःही त्यांना मांडायला हवे. ठीक आहे. म्हणजे राईट टू सेंड अ मेसेज हे ॲटलिस्ट मला तरी न उलगडणारं कोड आहे. म्हणजे मी काय एवढा घटनातज्ञ नाही आहे, पण अप टू द माय नॉलेज हे बियॉन्ड द रीच ऑफ माय नॉलेज आहे. त्यानंतर वेटो पॉवर ऑफ द प्रेसिडेंट. ठीक आहे. म्हणजे राष्ट्रपतीचा नकार अधिकार. ठीक आहे. तर ते राष्ट्रपतीच्या टॉपिकमध्ये आपण प्री शेड्यूल खूप व्यवस्थित डिस्कस केलेलं आहे, आणि काल परवासुद्धा मी एका मागच्या आठवड्यातल्या लेक्चरमध्ये व्यवस्थित डिस्कस केलेलं आहे. तर मित्रांनो, आता इथं आपण टाईप्स ऑफ द बिल बघू. टाईप्स ऑफ द बिल. टाईप्स ऑफ द बिल. पहिलं आहे ऑर्डिनरी बिल. म्हणजे इट कॅन इमर्ज इन आयदर ऑफ द हाऊस, बोथ हाऊसेस हॅव अ इक्वल पॉवर. म्हणजे जर ऑर्डिनरी बिल असेल तर ते दोन्हीपैकी कुठल्याही हाऊसमध्ये हे होऊ शकतं, म्हणजे इनिशिएट होऊ शकतं. ठीक आहे. आणि ऑर्डिनरी बिलच्या बाबत लोकसभा आणि राज्यसभा या दोघांनाही समान अधिकार असतात. ठीक आहे. इफ देर इज अ डेडलॉक देर इज अ जॉईंट सिटिंग. इफ देर इज अ डेडलॉक देर इज अ जॉईंट सिटिंग. म्हणजे जर लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये त्या बिलावरून जर का मतभेद झाले, तर त्या मतभेदांना टॅकल करण्यासाठी जॉईंट सिटिंग असतं. ठीक आहे. जॉईंट सिटिंग इज ओनली फॉर द ऑर्डिनरी बिल. इट कॅनॉट बी फॉर द मनी बिल अँड कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल. येस, कळलं. म्हणजे जॉईंट सिटिंग हे फक्त ऑर्डिनरी बिलसाठी असतं, ते मनी बिलसाठी आणि कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिलसाठी जॉईंट सिटिंग नसतं. ठीक आहे. कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिलसाठी जॉईंट सिटिंग नसतं. थोडंसं विषयांतर करून सांगतो. जरी लक्ष्मीकांतमध्ये असं म्हटलेलं असलं की फॉर्मेशन ऑफ अ न्यू स्टेट जे काय आहे,
तर ते कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट समजली जाणार नाही. असं जरी असलं तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही त्याचा चुकीचा अर्थ काढताय. तर ते ॲक्च्युली इट इज अ स्पेशल काइंड ऑफ अ कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल विच कॅनॉट बी सपोज्ड ॲज अ कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. ठीक आहे, विच कॅनॉट बी सपोज ॲज अ कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. म्हणजे ती जरी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट समजली जात नसली तरी सुद्धा ते कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल असतं. म्हणजे नवीन राज्य तयार करण्याचं जे बिल असतं तर ते कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल असतं. त्याच्यामुळं नवीन राज्य निर्माण करण्याचं जे काय बिल आहे ते लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये स्वतंत्ररित्या पास होणं गरजेचं असतं. आणि जर ते एका हाऊसमध्ये पास झालं आणि दुसऱ्या हाऊसमध्ये जर फेल झालं किंवा नापास झालं समजा, तर त्याच्यासाठी जॉईंट सिटिंग घेता येत नाही. ठीक आहे, तर त्याच्यासाठी ते जॉईंट सिटिंग घेता येत नाही. त्या मग जॉईंट सिटिंग घेता येत नाही, त्याच्यामुळं ते लक्षात घ्या की ते कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, नवीन नवीन राज्य निर्मितीचं जे काय बिल आहे तर ते गव्हर्नमेंट बिल असतं. गव्हर्नमेंट बिल म्हणजे काय, तर असं बिल की ज्याचं इंट्रोडक्शन हाऊसमध्ये करण्यापूर्वी राष्ट्रपतीची परमिशन लागते, त्याला गव्हर्नमेंट बिल असं म्हणतात. ठीक आहे, म्हणजे नो एनी प्रायव्हेट पर्सन कॅन इंट्रोड्यूस सच काइंड ऑफ अ बिल. मग मनी बिल सुद्धा गव्हर्नमेंट बिल असतं आणि कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल सुद्धा गव्हर्नमेंट बिल असतं. ठीक आहे, मनी बिल का गव्हर्नमेंट बिल आहे, तर राष्ट्रपतीच्या परवानगीनं ते मांडलं जातं. ठीक आहे, आय होप थोडंसं विषयांतर होतंय पण रिलेटेड विषयांतर तुम्हाला कळलं असेल. मग इथं म्हटलेलं बघा, इज देअर इन जॉईंट सिटिंग इन केस डेडलॉक इन स्टेट लेजिस्लेचर. म्हणजे समजा राज्याच्या विधानसभेमध्ये बिलाबाबत जर काय डेडलॉक झाला, म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद, तर तिथं जॉईंट सिटिंग घेतलं जातं का. म्हणजे केंद्रीय पातळीवरती लोकसभा आणि राज्यसभा यांचं ऑर्डिनरी बिलबाबत जॉईंट सिटिंग घेतलं जातं. तसं राज्याच्या पातळीवरती लोकसभा आणि विधानसभा यांच्यात जॉईंट सिटिंग घेतलं जातं का, तर जॉईंट सिटिंग घेतलं जात नाही. का घेतलं जात नाही, तर लक्षात घ्या व्हाय नॉट. तर स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल इज जस्ट डिलेइंग चेंबर. द मॅक्झिमम डिले कॅन बी अ 4 month. म्हणजे ते मॅक्झिमम 4 मंथसाठी डिले करू शकतात. मॅक्झिमम म्हणजे राज्याची विधान परिषद 4 मंथसाठी ते कसा करू शकतात, 3+1. 3+1 म्हणजे काय, तर पहिल्यांदा विधानसभेनं समजा एखादं विधेयक मंजूर करून पाठवलं, तर विधान परिषद ती मॅक्झिमम 3 महिने त्यांच्याकडे ठेवू शकते. ठीक आहे, मग 3 महिन्याच्या आत तिला त्याच्यावरती त्यांचा अभिप्राय विधानसभेला कळवणं गरजेचं असतं. जर 3 महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी जर त्यांनी त्यांचा अभिप्राय कळवला नाही तर ते त्यांच्याकडून मंजूर झालं असं समजलं जातं. पण समजा 3 महिने होता होताच जर त्यांनी त्याच्यात काही त्रुटी काढल्या आणि त्या परत विधानसभेकडे पाठवल्या, तर विधानसभा ते ॲक्सेप्ट करू शकते किंवा नाकारू शकते किंवा किंवा काही करू शकते आणि पुन्हा विधान परिषदेकडे पाठवेल. मग त्यावेळी दुसऱ्यांदा 1 महिन्याच्या आत विधान परिषदेला त्याच्यावरती निर्णय घेणं गरजेचं असतं. म्हणजे विधान परिषद मॅक्झिमम डिले 4 महिन्यासाठी करू शकते, म्हणून त्याला डिलेइंग चेंबर असं म्हटलं जातं. पण पण राज्यसभेला डिलेइंग चेंबर म्हणू शकत नाही आपण, कारण ऑर्डिनरी बिलबाबत राज्यसभेला लोकसभे इतकेच पॉवर आहेत. आणि कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल आहे तर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिलसाठी सुद्धा सिमिलर पॉवर आहेत. ठीक आहे, सेम पॉवर आहेत.
तर मित्रांनो, आपण बघूया आता की मनी बिल. मनी बिल म्हणजे काय? मनी म्हणजे काय? तर पैसे. म्हणजे पैशाशी संबंधित असणारं जे बिल आहे, तर त्याला मनी बिल म्हणतात. पण हे पूर्ण व्याख्या बरोबर आहे का? नाही. तर आर्टिकल 110 मध्ये सांगितलेल्या ज्या ज्या गोष्टी पैशाशी संबंधित असणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आर्टिकल 110 मध्ये सांगितलेल्या आहेत, त्यांना मनी बिल असं म्हटलं जातं. आणि आर्टिकल 110 मध्ये सांगितलेल्या नाही आहे, पण तरीसुद्धा त्या पैशाशी संबंधित आहेत, तर त्याला फायनान्स बिल असं म्हणतात. ठीक आहे. म्हणजे फायनान्स बिल आणि मनी बिल ऑलमोस्ट सेम असतात. फक्त ज्याला स्पीकरनं डिक्लेअर केलं की ते मनी बिल, तर ते मनी बिल म्हणायचं. आणि स्पीकरनं डिक्लेअर नाही केलं एखादं पैशाशी संबंधित बिल, तर त्याला फायनान्स बिल म्हणायचं. मग मनी बिलबाबत एक सेपरेट प्रोसिजर आहे. जर ती संसदेमध्ये पास करायचं असेल तर त्याच्यासाठी वेगळी प्रोसिजर आहे. तर इट कॅन बी इंट्रोड्युस्ड ओनली इन लोकसभा. मनी बिल जे आहे तर ते फक्त लोकसभेमध्ये मांडलं जातं. इट कॅन बी इंट्रोड्युस्ड ओनली ऑन द रेकमेंडेशन ऑफ द प्रेसिडेंट, विच मीन्स इट हॅज टू बी द गव्हर्नमेंट बिल. म्हणजे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं. म्हणजे मनी बिल हे फक्त लोकसभेमध्येच मांडलं जातं आणि ते मांडण्यापूर्वी राष्ट्रपतीची परमिशन घेऊनच ते मांडलं जातं. ठीक आहे. मग राष्ट्रपतीची परमिशन घेऊनच जे बिल मांडलं जातं त्याला गव्हर्नमेंट बिल असं म्हणतात. लक्षात घ्या, गव्हर्नमेंट बिल असं म्हणतात. समजा एखादा क्वेश्चन आला की व्हॉट इज मीन गव्हर्नमेंट बिल, व्हॉट इज मीन गव्हर्नमेंट बिल. मग समजा असा एखादा ऑप्शन असेल, अ बिल प्रेझेंटेड बाय द एनी बिल प्रेझेंटेड बाय द गव्हर्नमेंट इज कॉल्ड गव्हर्नमेंट बिल. तर हे चुकीचं आहे. लक्षात घ्या, गव्हर्नमेंट बिल म्हणजे काय? अ बिल विच इज प्रेझेंटेड बाय द प्रायर परमिशन ऑफ द प्रेसिडेंट बाय द गव्हर्नमेंट इज कॉल्ड गव्हर्नमेंट बिल. ठीक आहे. हा 5वा प्रश्न आहे. आय होप तुमच्या लक्षात आला असेल. थोडंसं रिपीट करा आणि लिहून घ्या. मग राज्यसभेला मनी बिलच्या बाबत इक्वल पॉवर नाही आहेत. राज्यसभेला मनी बिलच्या बाबत इक्वल पॉवर नाही आहेत. मग राज्यसभा फक्त म्हणजे राज्यसभा मनी बिलला डिनाय करू शकत नाही. ठीक आहे. तर मॅक्झिमम 14 दिवस त्याच्यावरती डिले करू शकते. लक्षात आलं? मॅक्झिमम डिले करू शकते. मग इथं दिलेलं आहे की कशाला आपण मनी बिल म्हणायचं, तर ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं. आर्टिकल 110 मध्ये जे काही विषय दिलेले आहेत तर त्याला मनी बिल म्हणायचं. इफ एनी अदर सब्जेक्ट इज इन्क्लुडेड इट विल नॉट बी ट्रीटेड ॲज अ मनी बिल. म्हणजे या विषयाच्या बाहेर एखादा पैशाशी संबंधित विषय असेल तर त्याला मनी बिल म्हणायचं नाही. ठीक आहे. मग एखादं बिल हे मनी बिल आहे की नाही हे ठरवण्याचे अधिकार कोणाला आहेत? तर ऑफकोर्स हे ठरवण्याचे अधिकार हे स्पीकरला आहेत आणि स्पीकरचा हा अधिकार चॅलेंज केला जाऊ शकत नाही. ठीक आहे. आत्ता थोडा आपण एक डिस्कशन घेऊ, मस्त मजेशीर डिस्कशन घेऊ. जरी आपण लाईव्ह नसलो तरी सुद्धा डिस्कशन घेऊ आपण. बघा, असा एखादा प्रश्न आला, व्हेन स्पीकर गिव्ह सर्टिफिकेट दॅट इट इज अ मनी बिल. म्हणजे स्पीकर मनी बिल आहे असं कधी सर्टिफिकेट देतो? तर समजा मग उत्तर असं असेल, व्हेन मनी बिल इज ट्रान्समिटेड फ्रॉम लोकसभा टू राज्यसभा. म्हणजे बिल हे मनी बिल आहे हे स्पीकर ते बिल लोकसभेतून राज्यसभेतून जात असताना लेटर देतो का? किंवा वेन मनी बिल इज गिवन टू द प्रेसिडेंट फॉर द असेंट. म्हणजे राष्ट्रपतीकडे ते मान्यतेसाठी पाठवलं जात असेल तर त्यावेळी स्पीकर
त्याला लेटर देतो का की हे मनी बिल आहे म्हणून, ठीक आहे. किंवा बोथ ए आणि बेच्या वेळी दिलं जातं का, किंवा वेन फायनान्स मिनिस्टर गिव्स ॲडवाईस टू द स्पीकर, किंवा किंवा अर्थमंत्र्याने जर स्पीकरला ॲडवाईस दिली तरच तो त्या बिलला मनी बिल असं म्हणतो का. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ॲन्सर सी. ॲन्सर सी म्हणजे काय, तर जेव्हा बिल लोकसभेतून राज्यसभेमध्ये जात असतं तेव्हा स्पीकर त्या बिलावरती ते बिल मनी बिल असलेलं असं लेटर हेड म्हणून देत असतो. किंवा ते बिल जेव्हा मंजुरीसाठी राष्ट्रपतीकडे जात असतं तेव्हा स्पीकर त्या बिलाला मनी बिल म्हणून सर्टिफिकेट देत असतो. या दोन्ही परिस्थितीमध्ये ते देत असतो. आणि लक्षात घ्या, ते बिल मनी बिल आहे की नाही हे ठरवण्यामध्ये फायनान्स मिनिस्टरचा डायरेक्टली आणि ऑफिशियली कोणताही रोल नसतो, ठीक आहे. एखादं बिल मनी बिल आहे की नाही हे ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार हा स्पीकरला असतो. आर्टिकल 117च्या क्लॉज 1मध्ये म्हटलेलं आहे की मनी बिल कॅन बी इंट्रोड्युस्ड ओनली ऑन द रेकमेंडेशन ऑफ द प्रेसिडेंट. लक्षात घ्या. इथं बरीच मुलं चुकतात आणि त्यांचं कन्फ्युजन होत असतं. बघा की प्रेसिडेंट्स पॉवर विथ मनी बिल म्हणजे प्रेसिडेंटची मनी बिलाबाबत काय पॉवर आहे बघा. तर प्रेसिडेंट कॅन गिव्ह असेंट म्हणजे प्रेसिडेंट त्या मनी बिलला परवानगी देऊ शकतो. किंवा प्रेसिडेंट कॅन विथहोल्ड असेंट. विथहेल्ड म्हणजे काय, ही कॅन से नो म्हणजे तो म्हणतो की मी याला परवानगी देऊ शकत नाही, ठीक आहे, मी याला परवानगी देऊ शकत नाही असे म्हणू शकतो. किंवा प्रेसिडेंट कॅनॉट सेंड द मनी बिल बॅक फॉर द रिकन्सिडरेशन मीन्स प्रेसिडेंट कॅन यूज ॲब्सोल्यूट व्हेटो. याचा अर्थ काय आहे लक्षात घ्या. फक्त इथं लक्ष्मीकांतमध्ये किंवा बाकीच्या ठिकाणी एवढंच तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रेसिडेंट कॅनॉट सेंड मनी बिल बॅक फॉर द रिकन्सिडरेशन. मग तो रिकन्सिडरेशनसाठी परत पाठवू शकत नाही. याचा स्पष्ट अर्थ काय आहे, तर प्रेसिडेंटला त्या बिलाबाबत ॲब्सोल्यूट व्हेटो आहे. ॲब्सोल्यूट व्हेटो म्हणजे काय, मी ते मंजूर करणार नाही, ठीक आहे. पण तो ॲब्सोल्यूट व्हेटो कधी वापरू शकतो लक्षात घ्या. मी प्रेसिडेंटच्या चॅप्टरमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला. जर मंत्रिमंडळाने लोकसभेचा विश्वास गमावलेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये प्रेसिडेंट त्याचा ॲब्सोल्यूट व्हेटो किंवा डिस्क्रिशनरी पॉवर वापरत असतो. म्हणजे आणि तिसरा अधिकार काय आहे बघा, प्रेसिडेंट कॅन यूज अ पॉकेट व्हेटो. ठीक आहे. मग पॉकेट व्हेटो म्हणजे काय, तर ते विधेयक राष्ट्रपतीनं पॉकेटमध्ये ठेवायचं म्हणजे काय, तर त्याला मी परमिशन देणार असं सांगायचं सुद्धा नाही आणि मी रिफ्यूज करणार असं सुद्धा सांगायचं नाही, ठीक आहे. म्हणजे पॉकेटमध्ये ठेवून टाकायचं, तर त्याला म्हणायचं पॉकेट व्हेटो. पण मनी बिल बाबत इंडियन प्रेसिडेंटला सस्पेन्सिव्ह व्हेटो नाही आहे, ठीक आहे. सस्पेन्सिव्ह व्हेटो नाही आहे जो अमेरिकेमध्ये आहे. मग सस्पेन्सिव्ह व्हेटो म्हणजे काय, मीन्स पॉवर टू सेंड अ बिल फॉर अ रिकन्सिडरेशन. म्हणजे अमेरिकेमध्ये राष्ट्रपती सस्पेन्सिव्ह व्हेटो वापरतो आणि काय करतो, म्हणजे समजा एखादं बिल निम्म्यापेक्षा जास्त सदस्यांनी बहुमतानं मंजूर केलेलं असेल, मग राष्ट्रपती जेव्हा सस्पेन्सिव्ह व्हेटो पाठवतो तर तेव्हा मग काय करायचं असतं हाऊसनं, तर आधी जर निम्म्यापेक्षा जास्त सदस्यांच्या बहुमतानं मंजूर केलेलं आहे ना, तर मग यावेळी ते 2/3 सदस्यांच्या बहुमतानं मंजूर करावं लागतं.
मग तसं जर मंजूर केलं तर मग सस्पेन्सिव्ह व्हेटो ओव्हरराईड केला असं म्हटलं जातं. आणि सस्पेन्सिव्ह व्हेटो हाऊसनं ओव्हरराईड केल्यानंतर राष्ट्रपतीला त्याला मंजुरी देणं आवश्यक असतं. पण भारतामध्ये अशा पद्धतीचा सस्पेन्सिव्ह व्हेटो राष्ट्रपतीला दिला गेलेला नाही आहे. म्हणजे इन शॉर्ट रिव्हिजन म्हणून राष्ट्रपतीला मनी बिलबाबत कोणते कोणते व्हेटो आहेत बघा. तर येस, ही कॅन गिव्ह असेंट, किंवा त्याला ॲब्सोल्यूट व्हेटोसुद्धा आहे, त्याला पॉकेट व्हेटोसुद्धा आहे. फक्त तो एकच गोष्ट करू शकत नाही मनी बिलमध्ये, ती म्हणजे सेंड रिव्हर्स बॅक फॉर द रिकन्सिडरेशन. ठीक आहे काय, तर सेंड रिव्हर्स बॅक फॉर द रिकन्सिडरेशन तर तो करू शकत नाही. तर मित्रांनो, आता आपण मनी बिल किंवा फायनान्शियल गोष्टींबाबत भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये असणारा प्रक्रियात्मक फरक काय आहे तर तो बघूया. तर फर्स्ट थिंग इज दॅट यू एस एमध्ये इन यू एस ए अप्पर हाऊस हॅज इक्वल पॉवर्स इवन विथ रिस्पेक्ट टू द बजेट. ओनली बजेट इज नॉट इंट्रोड्युस्ड इन अप्पर हाऊस. ठीक आहे, म्हणजे भारतामध्ये बजेटबाबत अप्पर हाऊसला अत्यंत नगण्य अधिकार आहेत. पण यू एस एमध्ये हे दोन्ही हाऊसला जवळपास समान अधिकार आहेत फायनान्शियल गोष्टींसाठी. फक्त फरक एवढाच आहे की म्हणजे भारताप्रमाणेच यू एसमध्ये सुद्धा अप्पर हाऊसमध्ये बजेट इंट्रोड्यूस होत नाही. ठीक आहे. त्यानंतर इन यू एस ए काँग्रेस कॅन ओव्हरराईड द वेटो ऑफ द प्रेसिडेंट. म्हणजे काँग्रेस म्हणजे यस, तिथली जी पार्लमेंट आहे तर त्याला आपण काँग्रेस म्हणतो. तर काँग्रेस काय करू शकतं की प्रेसिडेंटनं जो काय नकाराधिकार दिलेला आहे तर तो नकाराधिकारसुद्धा परतवून लावू शकते. तर कशा पद्धतीनं, तर 2/3 मेजॉरिटीनं ते विधेयक पुन्हा पास करून ते आपण इन द सेन्स त्यांची काँग्रेस तो वेटो ओव्हरराईड करू शकते. मग थोडीशी ॲनालिटिकल चर्चा करू आपण की भारताचा प्रेसिडेंट आणि यू एस एचा प्रेसिडेंट यांच्यामध्ये कोणाला जास्त पॉवरफुल व्हेटो आहे. तर मित्रांनो, तुम्हाला वाटेलच की यू एस एच्या ह्याला असेल, कारण यू एस ए म्हणजे पॉवरफुल असं तुम्हाला वाटेल. पण मित्रांनो तसं नाही आहे. भारताच्या प्रेसिडेंटला यू एस एच्या प्रेसिडेंटपेक्षा जास्त पॉवरफुल व्हेटो आहे. ठीक आहे, जास्त पॉवरफुल व्हेटो आहे. कसं, भारताच्या प्रेसिडेंटला पॉकेट वेटोसुद्धा आहे. ठीक आहे, पॉकेट वेटो म्हणजे काय, त्यानं ते विधेयक खिशात टाकायचं आणि शांत बसायचं. म्हणजे मी त्याला परमिशन देणार आहे म्हणून सुद्धा सांगायचं नाही आणि नाकारणार आहे म्हणून सुद्धा सांगायचं नाही. ठीक आहे, हा पॉकेट वेटो आहे. मग पॉकेट वेटोमध्ये त्याच्यावरती लिमिटेशन नाही आहे की त्यांना 8 दिवसामध्येच माहिती द्यायची, 10 दिवसामध्येच माहिती द्यायची वगैरे वगैरे, असं काहीही लिमिटेशन नाही आहे. पण यू एस एमध्ये राष्ट्रपतीनं 10 दिवसाच्या आत त्याच्यावरती कारवाई करणं गरजेचं असतं. ठीक आहे, 10 दिवसाच्या आत त्याच्यावरती कारवाई करणं गरजेचं असतं. त्याच्यामुळं भारताचा प्रेसिडेंटचा जो व्हेटो आहे दॅट इज मोर पॉवरफुल दॅन यू एस एस प्रेसिडेंट. आता बघू आपण फायनान्स बिल. ठीक आहे, फायनान्स बिल. मग फायनान्स बिल म्हणजे काय, तर
आर्थिक बाबीशी संबंधित असणारं जे बिल आहे तर त्याला फायनान्स बिल म्हणतात. आणि असं फायनान्स बिल जे आर्टिकल 110 मध्ये उल्लेख केलेला आहे त्याला मनी बिल म्हणतात. म्हणजे प्रत्येक मनी बिल हे फायनान्स बिल असतं, पण प्रत्येक फायनान्स बिल हे मनी बिल नसतं, लक्षात घ्या. ठीक आहे. एव्हरी मनी बिल इज अ फायनान्स बिल, बट एव्हरी फायनान्स बिल इज नॉट अ मनी बिल. मग इथं आर्टिकल 117 मध्ये फायनान्स बिलाच्या कॅटेगरी दिलेल्या आहेत, प्रकार दिलेले आहेत. बर, मग जे फायनान्स बिल मनी बिल नाही आहे आणि जे फक्त फायनान्स बिल आहे तर त्याचं इंट्रोडक्शन कसं करायचं, तर त्याच्यासाठी सुद्धा इट कॅन बी इंट्रोड्युस्ड ओनली ऑन द रेकमेंडेशन ऑफ द प्रेसिडेंट. म्हणजे ते सुद्धा प्रेसिडेंटच्या रेकमेंडेशनच इंट्रोड्यूस केलं जातं. पण पण याच्याबाबत बाकीचे जे काय अधिकार आहेत तर ते ऑर्डिनरी बिलाप्रमाणे आहेत. म्हणजे त्याचं इंट्रोडक्शन जरी राष्ट्रपतीच्या रेकमेंडेशन होत असलं तरी सुद्धा ते गव्हर्नमेंट बिल नसतं, तर ते ऑर्डिनरी बिलच असतं. म्हणजे ही एक स्पेशल तरतूद आहे. ठीक आहे. मग ऑर्डिनरी बिल असतं म्हणजे काय, तर ते जर दोन्ही हाऊसमध्ये पास न होता डेडलॉक झाला तर त्याच्यासाठी जॉईंट सिटिंग घेतलं जातं. मनी बिलसाठी जॉईंट सिटिंग घेतलं जात नाही, ते फक्त लोकसभेतच मंजूर केलं जातं, लक्षात घ्या. त्यानंतर फायनान्स बिल कॅटेगरी 2 आर्टिकल 117 क्लॉज सी मध्ये सांगितलेलं आहे. एनी बिल विच कंटेन्स अ मॅटर इन्व्हॉल्विंग एक्सपेंडिचर फ्रॉम द कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया. ठीक आहे. कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामधून होणारा जो खर्च आहे तर त्याच्याविषयी जे काय बिल असेल तर ते सुद्धा फायनान्स बिल असेल. ठीक आहे. मग त्याला फायनान्स बिल कॅटेगरी 2 म्हटलं जातं. फायनान्स बिल कॅटेगरी 2. मग फायनान्स बिल कॅटेगरी 2 साठी प्रेसिडेंटची रेकमेंडेशन रिक्वायरमेंट नसते. ठीक आहे. म्हणजे इंट्रोडक्शनच्या वेळी प्रेसिडेंटच्या रेकमेंडेशनची आवश्यकता नसते. पण नेहमीप्रमाणेच ते मान्य करताना प्रेसिडेंटची आवश्यकता असते आणि ते सुद्धा ऑर्डिनरी बिल कन्सिडर केलं जातं. मग फायनान्स बिल कॅटेगरी 2 बाबत लक्षात ठेवण्यासारख्या वेगळ्या गोष्टी काय आहेत, की फायनान्स बिल कॅटेगरी 1 साठी लक्षात ठेवण्यासाठी बाबी कोणकोणत्या आहेत, तर ते फायनान्स बिल कॅटेगरी 1 हे मनी बिल नसतं, पण तरीसुद्धा ते इंट्रोड्यूस करण्यासाठी राष्ट्रपतीची परमिशन आवश्यक असते आणि राष्ट्रपतीची प्रायर परमिशन आवश्यक असली तरीसुद्धा ते ऑर्डिनरी बिल असतं आणि ते ऑर्डिनरी बिल असल्यामुळं त्याबाबत जॉईंट सिटिंग होत असतं. ठीक आहे. हे झालं फायनान्स बिल कॅटेगरी 1 बाबत. आय होप हे तुमच्या लक्षात येत असेल. मग बघा, अ रेकमेंडेशन ऑफ द प्रेसिडेंट इज नॉट नीडेड ॲट द टाइम ऑफ द इंट्रोडक्शन ऑफ द बिल. ठीक आहे. हाऊएव्हर इट नीड ॲट द टाइम ऑफ द पॅसेज इट इज अन ऑर्डिनरी बिल. सॉरी, हे आपण बघितलं. त्यानंतर कॅन बिल बी सेंड बॅक बाय द प्रेसिडेंट फॉर द रिकन्सिडरेशन. ऑफकोर्स सेंड बॅक केलं जातं. ठीक आहे. तर मित्रांनो, एखादं बिल म्हणजे राष्ट्रपतीच्या प्रायोर परमिशननं मांडलेलं बिल राष्ट्रपतीला सेंड बॅक करण्याचा अधिकार का नसतो, तर याच्या मागचं लॉजिक समजावून घ्या तुम्ही. लॉजिक, तर जर एखादी गोष्ट राष्ट्रपतीनंच मांडायला सांगितलेली आहे तर ज्या अर्थी ती गोष्ट राष्ट्रपतीनं मांडायला सांगितलेली आहे त्या अर्थी त्या गोष्टीचा अभ्यास राष्ट्रपतीनं केलेला आहे आणि त्या अर्थी ती गोष्ट राष्ट्रपतीला मान्य आहे असा त्याचा अर्थ होत असतो. आणि जर तुम्हीच मांडलेली गोष्ट रिकन्सिडरेशनसाठी परत पाठवत असाल तर तो एक विरोधाभास असतो. म्हणजे तुम्हीच सांगितलेली गोष्ट तुम्हीच रिकन्सिडर करा म्हणून
परत पाठवत असतात. त्यामुळे हे कॉन्ट्राडिक्शन असतं. म्हणून राष्ट्रपतीची परमिशन घेऊन मांडलेलं जे बिल आहे तर ते राष्ट्रपती रिकन्सिडरेशनसाठी परत पाठवत नाही. पण फायनान्स बिल कॅटेगरी 2 जे आहे तर ते राष्ट्रपतीच्या प्रायव्हेट परमिशननं हाऊसमध्ये इंट्रोड्यूस होत नाही. त्याच्यामुळं त्याच्यामुळं राष्ट्रपती हे बिल रिकन्सिडरेशनसाठी परत पाठवत असतो. आणि ते जर रिकन्सिडरेशनसाठी परत पाठवलं तर ऑर्डिनरी बिलप्रमाणे त्याच्यावरती कामकाज होत असतं. मग त्या अनुषंगाने एक तुम्हाला गोष्ट सांगतो की अमेंडमेंट बिल जे आहे तर ते रिकन्सिडरेशनसाठी परत पाठवलं जात नाही. लक्षात घ्या, कारण ते अमेंडमेंट बिल असतं. म्हणजे राज्य निर्मितीचं जे काय बिल वगैरे आहे तर ते राष्ट्रपतीच्या प्रायव्हेट परमिशननं मांडलं जातं आणि ते त्याच्यामुळं राष्ट्रपतीच्या प्रायव्हेट परमिशननं मांडल्या गेल्यामुळं ते रिकन्सिडरेशनसाठी परत पाठवलं जात नाही. तर मित्रांनो, एक मोठा फसवा प्रश्न आहे. मी तुम्हाला ॲट द एंड हा विचारतो की कॅन प्रेसिडेंट यूज पॉकेट व्हेटो ऑन कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल? तर यस, लक्षात घ्या. म्हणजे प्रेसिडेंटला ॲब्सोल्यूट व्हेटो नसतो. कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिलवरती प्रेसिडेंटला ॲब्सोल्यूट व्हेटो नसतो. ॲब्सोल्यूट व्हेटो म्हणजे काय, तर प्रेसिडेंट त्याला मंजुरी देण्याचं नाकारू शकण्याचा अधिकार असणं म्हणजे ॲब्सोल्यूट व्हेटो. ठीक आहे. पण कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिलबाबत प्रेसिडेंटला ॲब्सोल्यूट व्हेटो नाही. पण जरी त्याला कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटबाबत ॲब्सोल्यूट व्हेटो नसला तरीसुद्धा त्याला पॉकेट व्हेटो आहे. म्हणजे काय, तर जर सरकारनं विश्वास गमावला तर अशा परिस्थितीमध्ये त्या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटला तत्काळ मंजुरी देणं राष्ट्रपतीवरती बंधनकारक नाही. तर तो ती गोष्ट पॉकेटमध्ये ठेवू शकतो आणि पॉकेट व्हेटो वापरू शकतो. तर मित्रांनो, हे आपण पार्लमेंट टॉपिक बघितलेला आहे आणि त्यामध्ये थोडासाच टॉपिक उरलेला आहे. तर तो आपण आय थिंक नेक्स्ट लेक्चरला बघूया. तर आजचं लेक्चर मी संपला असं घोषित करतो. आज म्हणजे तुलनेनं कमी कालावधी आपल्याला मिळाला लेक्चरसाठी आणि हा उरलेला कालावधी आपण पुढच्या कुठल्या तरी लेक्चरमध्ये भरून काढू मित्रांनो. तर आजचं लेक्चर संपलं. थँक्यू ऑल ऑफ यू. तुमच्या काही कॉमेंट्स असतील तर डिस्कशन बॉक्समध्ये टाका, कॉमेंट बॉक्समध्ये टाका. आपण त्याच्यावरती नंतर डिस्कशन घेऊ.